शेतकरी मित्रांनो, आपण इथं हळद चंद्राई लागवड केली आहे आणि आपण 4.5 फुटाची इथं बेड पाडले आणि 2 लाईन 1-1 फुटाच्या इथं लागवड केली आहे. आणि इथं आहे नाली आणि या बाजूला आहे नाली. नालीपासून मध्यभागातून या नालीच्या मध्यभागापर्यंत 4.5 फूट अंतर आणि वरचा जो माथा आहे तो 2.5 फुटाचा आहे. तो 2.5 फूट आहे आणि आतमध्ये जो नालीचा तो हा भाग आहे, ह्या भागापासून त्या भागापर्यंत हे जे अंतर आहे हे 2 फूट येते आणि हे वरचा 2.5 म्हणजे 4.5 फूट. त्यावर 1-1 फुटाच्या 2 लाईन आणि 2 हळदीच्या कंदामधलं अंतर 4 ते 6 इंच अशा प्रकारे आहे. आता हळद कुठं कुठं निघत आहे आणि आपल्याला याच्यावर गवत पण दिसत आहे, आपण बघू शकता. तर अशी परिस्थिती असेल तर आपण यावर ग्रामोक्झोन, राऊंडअप हे फवारू शकतो. कारण कुठं कुठं कोंब आहे त्यामुळं चालते, वरचा कोंब वाळेल जो निघत आहे तो आणि पुन्हा पाचवेल. आता हा जो कोंब आहे तर हा इथपासून जमीन लेवलला हा पूर्ण वाळून जाईल राऊंडअप किंवा ग्रामोक्झोन फवारल्यानंतर आणि पुन्हा तो चांगल्या प्रकारे बुडातून अजून निघेल. त्यामुळे घाबरायचं काही कारण नसते. आणि आपली हळदीचं जे गवत आहे याच्यावर जे हळदीच्या बेडवर गवत निघालेलं आहे हे पूर्ण वाळून जाईल आणि हळद एकसारखी एकाच वेळेस आपल्याला निघताना पण दिसेल आणि आपलं एक निंदन जे आहे खुरपणी ते पण आपलं वाचून जाईल. तर त्यासाठी आपण राऊंडअप किंवा ग्रामोक्झोन हे यावर फवारू शकतो, फक्त पेरा एकत्र वगैरे फवारू नये. तर अशा प्रकारे आपण नियोजन करू शकतो. तर बघा, इथं आपल्याला जर अशा प्रकारे थोड्या प्रमाणात जर हळद आपली निघालेली वाटत असेल कुठं कुठं, तर आपण इथं म्हणजे सुरुवात झाली असेल तर आपण राऊंडअप फवारू शकता. परंतु जर आपली हळद जास्त प्रमाणात निघाली असेल, जसं की आपण तो भाग बघू शकतो, आपण त्या भागात हिरवी जे दिसत आहे आपल्याला, हे बघा हा जो भाग आहे, अशा प्रकारे जर निघाली असेल तर आपण राऊंडअप फवारू शकत नाही, ग्रामोक्झोन फवारू शकत नाही. कारण त्यामध्ये आपली हळद 50% निघाली आहे, त्यामुळे तिथं आपण फवारू शकत नाही. परंतु आपण इथे फवारू शकतो, कारण इथे कमी प्रमाणात हळद कुठं कुठं निघणं चालू आहे. तर अशा प्रकारे आपण करू शकतो.